बीडीडी वासियांना आज त्यांच्या पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या मिळत आहे। बीडीडी पुनर्वसन प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील चाव्या ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत। जवळपास 556 रहिवासी होते, त्यांना चाव्या देण्यात आलेल्या आहेत। माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सुनीलजी, आज कार्यक्रम पार पडलेला आहे। या कार्यक्रमामध्ये जे 556 रहिवासी होते पहिल्या टप्प्यातील बीडीडी पुनर्वसन प्रकल्पातील, त्यांना चाव्या देण्यात आलेल्या आहेत। मात्र कुठेतरी 2 वेळेला या प्रकल्पाचं सुरुवातीला आपल्याला भूमिपूजन होताना पाहायला मिळालं होतं। मात्र केवळ आज आपल्याला पाहायला मिळते की भूमिपूजन होतं, आज उद्घाटन होतं, चाव्या दिल्या जातात आणि कुठेतरी जो पक्ष भूमिपूजनामध्ये सुद्धा उपस्थित होता त्याला कुठेतरी साईडलाईन केलं जात आहे। नेमका वाद श्रेयवादाचा आहे। निश्चित आहे, इथे एकंदर सगळं चित्र पाहिल्यानंतर श्रेयवादाची ही लढाई होती, परंतु आमच्यासाठी तो श्रेयवादाची लढाई आमच्यासाठी नव्हती किंवा आम्ही त्या विचाराची नाहीयेत। आम्ही या आनंदाने आलो होतो की आमच्या सर्वसामान्य जनतेला घर मिळतंय। ज्या सर्वसामान्य जनतेला घर मिळावं म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय आणि त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हावं आणि आम्हाला उशिरा का होईना परंतु शासनाचं निमंत्रण मिळालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही इथे येऊन आज आम्ही आमच्या लोकांना शुभेच्छा दिल्या। स्थानिक आमदार आहात, म्हणजे वर्षानुवर्ष तुम्ही या बीडीडी वासियांना पाहिलेलं आहे, बीडीडी चाळी तुम्ही पाहिलेलं आहे, तिकडचं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे। अशा परिस्थितीत ज्या वेळेला हा उत्साह होतो त्यावेळेला लेट अगदी तुम्हाला निमंत्रण येतं, याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, असं आहे की दुर्दैव आहे की चांगल्या गोष्टीमध्ये पण राजकारण होत राहिलं तर सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये भरडला जाईल। आम्ही या दृष्टीने कधीच काम केलेलं नाही। याच्यामध्ये आम्हाला श्रेय मिळो किंवा या श्रेयातनं आम्हाला मतं मिळो हा विचारच कधी आम्ही केलेला नाही। इव्हन कधी उद्धव साहेबांनी देखील या बीडी चाळीबद्दल बोलताना आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, जिथे होईल तिथे आपल्याला बीडी चाळकरांना मदत करायची आहे। कुठेही मान सन्मानाबद्दल तुम्ही त्या ठिकाणी प्रतिष्ठा करता कामा नये। प्रत्येक वेळेला तुम्ही धावत गेलं पाहिजे। तुम्हाला शासनाने बोलवावं या न बोलवावं, परंतु लोकांच्या मदतीला आपण गेलं पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहिलो, तिथे राजकारण करत राहिलो नाही। म्हणूनच आज या ठिकाणी योग्य वेळेत हे काम पूर्ण झाले आणि लोकांना चाव्या मिळाल्या। बीडीडी म्हणजे 160 स्क्वेअर फुटांचं घर आहे, त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत। पाणी प्रश्न असेल किंवा लोकांच्या भाड्यांचा प्रश्न असेल, या सगळ्या समस्या तुम्ही जवळून पाहिलेल्या, त्यांना आधार सुद्धा दिलेला आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पुनर्वसनाचा मुद्दा येतो त्यावेळेला नागरिक होते त्यांनी सुद्धा तुमच्याकडे आल्याचं तुम्ही सुद्धा अनेकदा सांगितलं होतं। मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी ज्यावेळेला तुम्ही स्थानिक आमदार असतात तिकडे त्यावेळेला चौकशीसाठी तुमच्याकडे येतात, मात्र अशा परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाला तुम्हाला प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवणं गरजेचं होतं। नाही, ठीक आहे, आता प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी आम्हाला बोलवलं, परंतु पत्रिका 2 दिवसापूर्वी छापल्यात, त्याच्यामध्ये आमची नावं नव्हती आणि रात्री आम्हाला उशिरा पत्रिका आली, त्याच्यामध्ये आमची नावं होती। ठीक आहे, उशिरा का होईना, परंतु जे कोण आहेत त्यांना उशिरा आम्हाला बोलवण्याचं एक त्यांनी कर्तव्य आपलं केलेलं आहे। आम्ही त्यांचे आभार मानतो, परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की आमच्या बीडी चाळीच्या जनतेला घर मिळाले, त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी झालेलो आहे। आम्ही जरी आज आम्हाला इथे जरी बोलवणं आलं नसतं तरी आम्हाला लोकांनी बोलवलं असतं। आम्हाला माहिती आहे की लोक आम्हाला बोलवणार, आम्ही लोकांच्या घराघरात गेलो असतो, त्यांच्या आनंदात सहभागी झालो असतो। आज या निमित्ताने इथे येऊन सहभागी झालोय, त्यांना शुभेच्छा दिल्यात, इथपर्यंत आता आम्ही थांबणार नाही। आता नवीन घर मिळाल्यानंतर तुम्हाला नवीन घरामध्ये काय प्रॉब्लेम आहेत का, नवीन घरामध्ये तुम्हाला काय अडचणी आहेत का, हे देखील बघण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने आता हे कार्यक्रम झाला, बॅनर लावला, इथपर्यंत नाहीये, तर याच्या पुढे त्याच्या नवीन घरामध्ये तो आनंदात कसा राहील, नवीन घरामध्ये त्याला भविष्यात कुठल्या अडचणी येणार नाहीत हे बघण्याचं काम आमचं आहे आणि ते करत राहू। शेवटचा प्रश्न आहे, ज्या प्रकारे आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका येतात, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही भूमिपूजनाची तारीख त्यांनी ठरवली असं वाटतं, कारण उद्या 15 ऑगस्ट सुद्धा आहे आणि अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही त्या तिकडचे स्थानिक आमदार आहेत, तुम्ही सुद्धा तयारी सुरू आहे, मात्र कुठेतरी साईडलाईन करून महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती मतं आपल्याकडे मिळवण्याचा हा प्रयत्न आहे। निश्चित या सगळ्या गोष्टी लोकांच्याही लक्षात येत असतात। आता त्याच्यावर जास्त बोलणं उचित नाही, कारण चांगला कार्यक्रम झालेला आहे, लोकांच्या आनंदाच्या भावना आहेत। या योग्य वेळी आम्ही या विषयावरती चर्चा करू, परंतु अशा तऱ्हेने एखाद्या निवडणुकांवर डोळा ठेवून किंवा ह्याचं संपूर्ण श्रेय आपल्यालाच मिळालं पाहिजे या भावनेने जर एखादा कार्यक्रम होत असेल तर ते लोकांच्याही लक्षात येत असतं। भविष्यात लोक आता जरी बोलले नाही तरी योग्य वेळी ते त्यांच्या
कृतीतनं दाखवून देतील. धन्यवाद आमच्याशी भाषिक केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.